नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला पहिला पाठ सुरू होणार आहे। पहिल्या पाठाचं नाव आहे इतिहासाची साधने। तर इतिहासाची साधने म्हणजे काय नेमकं? इतिहासाची साधने भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय। पण हा इतिहास आपल्याला कळतो कसा? कारण की इतिहासात घडलेल्या ज्या घटना असतात त्यांचे काहीतरी पाठपुरावे, काहीतरी साधने असतात जे आपल्याला आता वर्तमान काळात बघायला भेटतात। त्याच्यावरून आपल्याला आपला भूतकाळ किंवा आपला इतिहास कळत असतात। तर अशी कोणकोणती साधने आहेत आणि त्या साधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो हे आपण आज बघणार आहोत। तर साधने म्हणजे काय? सोर्स, ज्या विश्वासार्ह पुराव्याच्या आधारे इतिहास लिहिला जातो, ज्या विश्वासार्ह पुराव्यांच्या आधारे इतिहास लिहिला जातो त्या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात। तर इतिहासाची साधने आता आपण बघू। इतिहासाची साधने तीन प्रकारची असतात: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने। भौतिक साधने म्हणजे किल्ले, जसे की शिवाजी महाराजांचे त्यांनी केलेले कार्य, त्यांनी कोणत्या लढाया केल्या, कोणते किल्ले जिंकले, त्यांनी कोणाशी त्यांचा संघर्ष झाला याची माहिती आपल्याला त्या किल्ल्यावरून भेटते। इमारती, वास्तू त्यांच्यावरून आपल्याला ते सर्व काय येतात भौतिक साधनांमध्ये येतात। दुसरं झालं लिखित साधने, ज्याच्यामध्ये लेख असतात किंवा एखादा ग्रंथ असतो, त्याच्यामध्ये त्या काळातील जीवनशैली, त्या काळातील धार्मिक प्रथा वगैरे ते सर्व काही कशामध्ये लिहून ठेवलं असतं? त्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं असतं। त्या ग्रंथांमुळे आपल्याला त्या काळातील सामाजिक आर्थिक परिस्थिती जी काही असेल ती आपल्याला भूतकाळात घडलेली आपली घटना आपल्याला आपल्या वर्तमान काळात आपल्याला जाणून घेण्यास मदत होते। त्याच्यानंतर झाले मौखिक साधने। मौखिक साधनांमध्ये पोवाडे झाले, परत ज्या ओव्या झाल्या, काही अभंग वगैरे, त्यांच्याने सुद्धा आपल्याला आपले इतिहास कळण्यास मदत होते। आता आपण स्पष्टीकरणासह भौतिक साधने म्हणजे काय ते बघू। दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो। पूर्वीच्या माणसांनी वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवतात। बघा, दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरत असतो, मात्र आपले जे पूर्वज असतील त्या पूर्वजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या असतील। त्या वस्तू भूतकाळात ज्या वस्तू त्यांनी वापरल्या आहेत त्या वस्तू जेव्हा आपण वर्तमान काळात बघतो त्या वस्तूंच्या आधारे आपल्याला खूप काही माहिती भेटत असते। फॉर एक्झाम्पल, प्राचीन वस्तू किल्ले, राजवाडे, प्राचीन वस्तू भांडे, हत्यारे, नाणी, त्या काळातील धातुशास्त्र, भाषा आणि आर्थिक स्थिती समजते। प्राचीन वस्तू म्हणजे पुण्याचा राजवाडा झाला, किल्ल्यांमध्ये शिवनेरी, पुरंदर इत्यादी प्रकारचे किल्ले। त्या किल्ल्यांवरून आपल्याला इतिहास कळतो, त्या काळातील संघर्ष कळतो, म्हणजे आपल्याला इतिहास कळण्यात त्याच्यामुळे काय होते मदत होते। प्राचीन वस्तू भांडी, हत्यारे, आता तुम्ही म्हणाल भांड्यांवरून आपल्याला कसं काय आपल्याला इतिहास कळू शकतो? तर भांडी, हत्यारे झाले। आपण आता आपल्याला भाजी वगैरे करायची असेल तर आपण काय वापरतो? मिक्सर, त्याचा वापर करतो। तर आपले आजी आजोबा पंजोबा जे असतील ते केव्हा वराट्याचा वापर करायचा चटणी वगैरे वाटण्यासाठी, बरोबर? आता कापणी वगैरेसाठी विळ्यांचा वगैरे वापर करायचा आणि आता मशिनरीज वगैरे राहतात की झालं काम। तर त्याच्यामुळे आपल्याला त्या काळातील इतिहास कळतोच, मात्र त्यांना किती श्रम करावे लागायचे, किती कष्ट करावे लागायचं ते सुद्धा आपल्याला कळतं। नाणी, कॉइन्स, हे बघा आता कॉइन्सचं प्रमाण खूप झालेलं आहे, नोटांचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे। कॉइन्स म्हणजे आता आपल्याला 5 रुपये, 10 रुपये, 20 पैसे, 20 रुपये एवढे कॉइन्स आपल्याला। पण आधी आपले आजी आजोबा यांच्या काळात जास्त कॉइन्स होते, 10 पैसे, 40 पैसे, 50 पैसे, इव्हन आपण लहान असतो तेव्हा सुद्धा तुम्ही बघितलं असेल 50 पैसे किंवा वगैरे। मग त्या काळात त्या कॉइन्सला खूप मूल्य होते, ते आता नाही, कालांतराने त्या कॉइन्सचं मूल्य बदलत गेलं। आता 1 रुपयाला काहीच किंमत नाही, मात्र आपले आजी आजोबा यांना जर तुम्ही विचारलं 1 रुपयामध्ये काय काय यायचं ते तुम्हाला सांगतील, 1 रुपया म्हणजे काय होतं त्यावेळेस। तर याच्यामुळे काय करतं आपल्याला त्या काळात त्या जे कॉइन्स जी चलन होतं त्या चलनचं काय महत्त्व होतं, म्हणजे त्याला किती व्हॅल्यू होती ते आपल्याला कळतं। व त्याच्यामध्ये नाणीमध्ये त्या काळातील धातुशास्त्र, भाषा आणि आर्थिक स्थिती समजते। बरं, आता नाणी स्टीलची वापरतात, पितळीच्या याच्यात नाणी येतात, बरोबर? तर आधी शिवाजी महाराजांच्या काळात असो किंवा वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या धातूंची नाणी वापरली जायची। शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याची नाणी वापरली जायची। अशी वेगवेगळ्या राजांच्या
राज्य करण्याच्या कालखंडात वेगवेगळ्या नाणी तयार केली जायची आणि त्याच्यावर त्यांचे सिक्के किंवा त्यांची मोहर लावली जायची, म्हणजे त्यांची ओळख एक त्या नाण्यांद्वारे कळत असायची. जुनी नाणी अजूनही आपल्या जे संग्रहालय असते त्यांच्यामध्ये संग्रहित करून ठेवली आहे, त्याच्यामुळे आपल्याला कालखंड कळतो. हे बघा नाणे कॉइन्स असतात त्याच्यावरती इसवी सन लिहिलेलं असतं बघा. आपण 2005, 2004, 2002 1 रुपयाचं एखाद्यावरती बालदिस कंसाचं चित्र असतं, एखाद्यावरती गांधीजी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं असं चित्र त्या कॉइन्स वरती राहतं आणि त्या कॉइन्स वरून आपल्याला कळतं की कोणत्या काळात कोणत्या वर्षी कशा पद्धतीचं कॉइन्स होते. अशा पद्धतीने आपल्याला इतिहास कळण्यात भौतिक साधनांची मदत होते. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल भौतिक साधने म्हणजे काय. तर मला सांगा याच्या व्यतिरिक्त भौतिक साधने कोणकोणती आहेत आपल्या घरात आजूबाजूच्या परिसरात, कोण सांगतं? भौतिक साधनं ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या भूतकाळात घडून गेलेलं आपल्याला आता ते बघितल्यानंतर कळतं. मंदिरे, किल्ले, व्हेरी गुड. शिलालेख, मंदिरे, लेण्या, व्हेरी गुड. आता आपण बघू नेक्स्ट भौतिक साधनांची उदाहरणे बघू आपण. किल्ल्याला आपण जातो का नाही पावसाळ्यात वगैरे असं पर्यटन स्थळ म्हणून आपण आता किल्ल्यांकडे जास्त बघतोय. आता सांगलीचा जो किल्ला आहे आपल्या जवळचाच त्याला सुद्धा आता मान्यता देण्यात आली, म्हणजे त्या किल्ल्यांना आता वेगळ्या दृष्टिकोनातून बघितण्यात आले, पण त्या किल्ल्यामुळे आपल्याला इतिहास कळण्यास मदत होत आपली. त्याच्यानंतर ताम्रपट, लेणीवरती जी नक्षी कोरीव काम केलेलं असतं त्या कोरीव कामामुळे सुद्धा आपल्याला त्या काळात आता आपल्याला खूप तंत्रज्ञान पुढे गेले, आता आपण करू शकतो कोरीव काम, पण त्या काळात कुठलंही तंत्रज्ञान नसताना त्या लेणीवरती त्यांनी इतक्या बारीकाईने नक्षीकाम केलेलं आहे ते बघून आपल्याला कळतं की त्या काळात त्या कलेला किती महत्त्व होतं. ताम्रपटवरती लिहिलेले असायचं त्यांच्या भाषेत, ताम्रपटावरती कागद, पेन, प्रिंटर वगैरे काय नव्हतं त्या काळात, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला आपला इतिहास कळण्यास मदत होते. आता बघू आपण लिखित साधने कोणकोणती आहेत बरं. प्राचीन काळी माणसाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने घडलेल्या घटनेची नोंद करून ठेवली. भूजपत्रे, ताम्रपत्रे, दगडावरील लेख आणि कागदावरील ऐतिहासिक दस्तऐवज यांचा यात समावेश होतो. यावरून आपल्याला त्या काळातील समाज जीवन, आहार आणि राजकीय घडामोडी समजतात. बघा लिहिण्याची कला आपल्याला आधीपासून अवगत होती का? आपण 3री-4थीला इतिहास बघितलं बघा. माणसाचं वाकून चालायचा, नंतर त्याची प्रगती झाली, उभा राहिला हळूहळू तो, म्हणजे त्याच्यामध्ये प्रगती झाली, मग तो लगेच तो वाचायला लिहायला शिकून गेला का? नाही. जेव्हापासून त्याला लिहिण्याची वाचण्याची कला अवगत झाली तेव्हापासून त्याने काय केलं, ज्या दैनंदिन घटना ज्या घडतात ते लिहून ठेवण्यास त्याने सुरुवात केली, ज्याच्यामुळे काय झालं, इन केस आपण आता लिहून ठेवलं तर पुढे जर ते लिहिलेलं आपल्याला कोणी वाचलं तर त्यांना आत्ताची आपली जी परिस्थिती त्यांना त्यांच्या वर्तमानामध्ये ती माहिती कळण्यास मदत होईल. त्याचबरोबर भूजपत्रे, ताम्रपत्रे, दगडावरील लेख, दगडावरती लेख करून मंदिरात किंवा आपण एखाद्या किल्ल्यावरती जातो बघा, किल्ल्यावरती त्या वेगळ्या संस्कृत भाषेत लेख कोरलेले असतात, आपल्याला काही समजत नाही, पण त्यावेळेस त्या माहितीला खूप डिमांड होती. त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे लिहिलेलं काय नेमकं, ज्यांना ती भाषा कळते ते व्यवस्थित त्या माहितीचा अर्थ काढण्यात, पण त्याच्यामुळे आपल्याला आता इतिहास कळण्यास मदत होते. जर ते कोणी लिहूनच ठेवलं नसतं, तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली होती बरोबर, तुकाराम महाराज आहेत का आता? नाही, पण त्यांची गाथा आपण अजूनही बघतोय, कारण की ती पुढे जाऊ राहिली, कारण की त्यांनी लिहून ठेवली होती म्हणून. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला, काय झालं घटना आपण बघायला होतो का? नाही, पण ते कोणीतरी लिहून ठेवलं होतं म्हणून ते आपल्याला आता बघायला भेटतंय. नेक्स्ट आपण बघू मौखिक साधने. जे साहित्य लिहून ठेवलेले नसते परंतु एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे जतन केले जात असते त्याला मौखिक साधने असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल लोकगीते, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, पोवाडे, वीरांच्या पराक्रमाचे वर्णन करणारी गीते, लोककथा, आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी. बघा मौखिक साधने म्हणजे हे कुठेही लिहून वगैरे ठेवलेलं नसतं, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक म्हणजे हस्तांतरित होत असतं. जसे की आपल्या आजी आजोबा आपल्याला गोष्ट सांगतात, आपण पुढे जाऊन आपल्या मुलांना त्या गोष्ट सांगतो बरोबर. पोवाडे, शिवाजी महाराजांचे पोवाडे म्हणायचे बरोबर, ते पोवाडे लिहून ठेवले होते की त्यांनी ते तयार केले होते. त्यांनी आता फॉर एक्झाम्पल मी पोवाडा तयार केला, मी तो पाठ केला, मी पुढे दुसऱ्याला कोणाला तो
थोडं सांगितलं आणि तो पाठ केला, म्हणजे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित राहतो. त्याचे कुठले औषध असतं का लिहिलेले तर नाही. नेक्स्ट लोककथा, जे की तुम्हाला सांगितलं का लोकगीते. लोकगीते म्हणजे आता राष्ट्रगीत आहे ते एक वेळ तयार झाले. आपल्याला राष्ट्रगीत कोणाला सांगायची गरज येते का ही राष्ट्रगीत आहे. लहान पोरगं सुद्धा सांगेल की शाळेत वाजायला लागलं की राष्ट्रगीत सुरू झालं की हे राष्ट्रगीत आहे. म्हणजे हे काय असतं, आपल्याला सांगायची किंवा लिहायची गरज नसते, ते पुढे हस्तांतरित होत असतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. अशा प्रकारची आपण इतिहासाची साधने बघितली. आता साधनांची विश्वासार्हता तपासणे आपल्याला आवश्यक आहे. कोणतेही साधन घ्यायची खरं आहे असं नाही, तर त्याची विश्वासार्हता आपल्याला आधी पटवून घ्यायची आहे. लेखक कोणाच्या पक्षपाती आहे का हे तपासावे लागते. लेखक एखाद्या वेळेस एकाची बाजू चांगली मांडेल पण दुसऱ्याची बाजू जर वाईट मांडत असेल तर तो आपल्याला ते तपासून घ्यावं लागतं. एकांकी माहितीवर विश्वास न ठेवता पडताळून पाहणे गरजेचे आहे. आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचते त्याला डायरेक्ट खरंच मानून घ्यायचं नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारले हे आपल्याला माहिती आहे, पण अफजल खानाला शिवाजी महाराजांना मारलं अशी जर माहिती आपल्यापर्यंत येत असेल ती आपल्याला खरी मानून चालेल का, ती आपल्याला तपासून बघावी लागेल. तर आता तुम्हाला समजलंय सगळ्यांना इतिहासाची साधने कोणकोणती आहेत. तर आता तुम्हाला मी स्वाध्याय देते. नाणी संबंध. तुमच्या घरात असलेल्या जुन्या नाण्यांचे निरीक्षण करायचे. घरी जायचे, जुनी नाणी असतील आपल्या घरी कुठेतरी पडलेले असतील जे आता चालत नसते म्हणजे आपण ते घरीच कुठेतरी पडले असेल, जुन्या नाण्यांचं निरीक्षण करायचंय, ते गोळा करून आणायचे. आणि किल्ल्यांना जवळपास जर एखादा किल्ला असेल त्याला भेट द्यायचा प्रयत्न करायचे, तिथली माहिती गोळा करायची. आणि घरातील जुन्या वस्तूंची यादी करायची, म्हणजे तुमच्या घरात कोणत्या जुन्या वस्तू पडल्या आहेत. जसे की आता जाते झाले आणि जात्यावरती पीठ दळायचे बरोबर. जाते आपण घरी वापरतो का, आपण घरी कुठेतरी कानाकोपऱ्यात पडलेलं असेल. वराटा असेल, वराटा आता वापरतो का आपण, वराटा पण कुठेतरी पडलेला असेल. अशा जुन्या वस्तूंची यादी करून तुम्ही उद्या आणायची. कळलं? थँक्यू.